अनुष्काचं विशेष कौतुक यासाठी आहे. खूप जोरात पडली होती तिच्या हाताला आणि तिच्या पाठीला लागलं होतं. तरीसुद्धा तिने पुढचे 4 तास फाईट सिक्वेन्स केला आणि शूट केला. शौर्याचा एक गुण मला आवडतो आणि जो मला वाटतं की मी शिकला पण पाहिजे आणि आपल्या जनरेशनने शिकला पाहिजे. जो म्हणजे स्वतःला प्रेमामध्ये वेडं होणं. तो मॅडनेस ना आजकाल नाही आहे प्रेमाचा. पण ते खऱ्या आयुष्यात तेवढेच गोड आहेत. ते फुल टाइम स्माइल करत असतात सेटवर. त्यांच्यापेक्षा गोड ते दिवसभर असे वेलकमिंग आणि फुल स्माइल, अशी ब्राईट स्माइल असते. सेल्फ डिफेन्स हा खूप महत्त्वाचा आहे आणि हे बोलून, म्हणजे मी बोलून किंवा जगात कोणीही बोलून त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं माइंडसेट हेच असतं की माझ्यासोबत तर नाही होणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. वचन दिले तू मला ही मालिका आजपासूनच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने नवी कोरी जोडी माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. थँक्यू. कसे आहात? मस्त. कसं आहे कमाल. खरं तर आत्ता कसं वाटतं, कारण की मालिकेचे प्रोमो जाऊपर्यंत एक मनात धाकधूक असते, पण आता प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस दिलेत आणि आजपासून मालिका देखील प्रेक्षकांच्या स्वाधीन होणार आहे. काय वाटतं आणि मनात काय भावना सध्या सुरू? धाकधूक जी असते, मला वाटतं की जी नाटकापासून असते की आता विंगेत उभे आहोत आणि आता आपल्याला एंट्री घ्यायची, तर तीच धाकधूक मला वाटतं मालिका करत असताना तशी असते की आता पूर्ण 15 दिवसाचं शूट तर केलं आहे, पण आज ते लोकांसमोर येणार आहे. ती सगळी मेहनत, दिवस रात्र होणारं काम. आणि ह्या मालिकेसाठी तर विशेष, कारण 15चा टेलिकास्ट आहे, आजचा टेलिकास्ट आहे आणि सुरुवात 1 तारखेपासून झाली. सो फक्त 13-14 दिवस शूट करून पहिला एपिसोड येतो आहे. पण हे जरी असलं तरी मी ह्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छिते की 13-14 दिवसांपैकी 9 ते 10 दिवस आम्ही पहिलाच एपिसोड शूट करत होतो. सो माझ्या बोलण्याहून तुम्हाला अंदाज येईल की पहिल्या एपिसोडमध्ये काय काय असेल. म्हणजे मी रोज सेटवर जायचे आणि मला असं, सर आज पण फर्स्ट एपिसोड, आज पण फर्स्ट एपिसोड, काय काय आहे हे आम्हाला पण नव्हतं माहिती. खूपच 11th आरला सगळ्या गोष्टी घडल्या. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, वचन देते की पहिला एपिसोड हा लोकांना काहीच्या काही आवडणार आहे. कारण आम्ही पण इतकं काय काय केलं आहे आता रिकॉल करताना. आम्ही पण अजून बघितलेला नाही आहे खरं तर, पण आता रिकॉल करताना अरे हा पण सीन झाला, अरे हा पण सीन झाला, अरे कोर्टातलाही झाला आहे, अरे फाईट सिक्वेन्स पण झाला. पहिल्याच एपिसोडमध्ये फाईट सिक्वेन्स आहे, मेजर सिक्वेन्स आहे. सो आम्हाला खात्री आहे की लोकांना ही मालिका कनेक्ट तर होईलच, पण पहिला एपिसोड हा डेफिनेटली आवडेल. फाईट सिक्वेन्स तुला विचारेल, किती एन्जॉय केलेस आणि कशा पद्धतीने आणि ते त्यालाच नको विचारू, कारण ह्या मालिकेत फाईट सिक्वेन्स हा तर करतोयच. इंद्रनीलने, मी तुम्हाला सांगते, खूप उत्तम फाईट सिक्वेन्स केला आहे. तो त्याचा क्लीन आहे, म्हणजे तो शिकलेला पण आहे, त्याची बॉडी टाईप पण आहे. आणि जनरली आपण फाईट सिक्वेन्स मुलांवर बघताना तो अपील होतोच. पण माझा इथे एक झटापटीचा फाईट सिक्वेन्स आहे, जो म्हणजे तिला हातात येईल ते उचलून, मला वाटतं जी कुठलीही स्त्री स्वतःचा बचाव करताना, डिफेंड करताना करते. सो मी खूप हॅपी आहे की हा प्रश्न आमच्या दोघांना जातोय याला घेऊन. बाकी इंद्रनील बोले. मला ते ॲड करायचं आहे. अनुष्काचं विशेष कौतुक यासाठी आहे की फाईट सिक्वेन्स आणि याच्यात खूप एनर्जी लागते, मला मान्यच आहे आणि तेवढं हार्डवर्क एफर्ट्स तिने घेतलेच आहेत. पण फाईट सिक्वेन्स शूट करत असताना ते मास्टर्स आले होते, फाईट मास्टर्स, आणि ते आम्हाला फाईट शिकवत होते. तर हिला शिकवत असताना, तिथे करून बघत असताना ती पडली आणि ती खूप जोरात पडली. काय होतं, शूटिंगच्या सगळ्या पेसमध्ये आपल्याला वेळ नसतो आणि आपण त्याच्याकडे नीट बघू नाही शकत, लिमिटेशन्स असतात. खूप जोरात पडली होती तिच्या हाताला आणि तिच्या पाठीला लागलं होतं. तरीसुद्धा तिने पुढचे 4 तास फाईट सिक्वेन्स केला आणि शूट केला. इट्स लाईक हॅट्स ऑफ टू हर. कारण ते खूप अमेझिंग आणि खूप कष्टाचं काम आहे. ते आपल्याला जितकं पटकन निघून जातं टी व्हीवर, तितकं पटकन ते शूट नाही होत. त्यामुळे प्राऊड ऑफ यू. त्याला खूप आय गेस आठवडा झाला असेल. आणि मला असं वाटतं की इट वॉज ऑल बिकॉज त्या दिवशी आमच्या सेटवरची एनर्जी जी काही होती ना, ती मला वाटतं पहिला एपिसोड बघताना प्रेक्षकांनाही ती फील होईल. नेक्स्ट लेवल, ढोल ताशे, दुर्गा मातेची मूर्ती, गुलाल उधळला जात होता. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींसमोर ते लागणं तेवढं मला जाणवलं नाही. घरी जाऊन वाट लागली ती गोष्ट वेगळी. पण मला खरं सांग, अनुष्का आणि ऊर्जा किती सिमिलर आहे.
सिमिलर आहे. मग त्याने उत्तर देऊनही टाकलं. नाही मला असं नाही वाटत. म्हणजे मी जरी म्हणजे आपण सगळ्या 21st सेंचुरीच्या मुली आहोत. मला वाटतं आपण आजच्या ह्याच्यात अरेला कार्य करतोच, सडेतोड उत्तरं देतोच. पण कुठेतरी एज्युकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना एक सफिस्टिकेशन आहे. एखाद्याचा त्रास झाला ना आपण सोडून देऊ की कुठे विषय वाढवायचा असं म्हणून आपण सोडून देऊ, वेगळ्या पद्धतीने शांत राहून उत्तर देऊ. पण मला असं वाटतं की ह्या कॅरेक्टरचं असं आहे की त्रास झाला ना तिथल्या तिथे एक घाव दोन तुकडे झाले तरी चालतील. सो मला ह्या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं हे कॅरेक्टर साकारताना, की एवढं कसं अपफ्रंट राहून कोणाला बोलू शकतं कोणी. सो मला कौतुक वाटतं आणि मला मज्जा येते ते करायला. हेच विचारेल त्याला, ही शौर्य आणि इंद्रनील किती साम्य? थोडंफार साम्य वाटतं मला, कारण तो पण तसा थोडा शांत आहे आणि प्रेमळ आहे. असं नाही, पण म्हणजे शौर्याचा एक गुण मला आवडतो आणि जो मला वाटतं की मी शिकला पण पाहिजे आणि आपल्या जनरेशनने शिकला पाहिजे, जो म्हणजे स्वतःला प्रेमामध्ये सॅक्रिफाईस करणं, वेडं होणं. तो मॅडनेस ना आजकाल नाही आहे प्रेमाचा, जो असला पाहिजे आणि तो शौर्यकडे आहे. तो लाईक प्रत्येक वेळेला जेव्हा तो भेटतो ना ऊर्जाला, तेव्हा तो संपतो. शौर्य आणि ऊर्जाची केमिस्ट्री मला फार आवडते. आम्ही रील्स पण पाहिले, त्यातही खूप छान दिसते. पण ही ऑफ स्क्रीन मैत्री किती छान झाली एवढ्याच दिवसात. आणि सेटवरचा तो पहिला दिवस कसा होता दोघांचा? सांग याला आवडेल सांगायला. त्याला मी रिपीट करतो. तर आता काय मला सांग, आता तू इथे आहेस माझ्यासोबत आणि तू समज मला खाली ग्राउंड फ्लोअरला भेटलीस हो. आणि मी तुला म्हणेन चलो बाय, हॅव अ नाईस डे, गो सेफ अँड गो स्लो. हे नॉर्मल आहे ना. हे मी कुठल्याही मुलीला बोलेन, कोणालाही बोलेन. हे आपले नॉर्मल बोलतो आपण मित्रमैत्रिणींना. तर तू काय रिप्लाय देशील मला? सेम, म्हणजे तुलाही बोलेल की थँक्यू, सेफ जा आणि थँक्यू. सावकाश. हां, तुला काय करायचंय, तुझा काय संबंध आहे, मी कसं पण जाईन, स्लो जाईन, फास्ट जाईन, हां बाय. 100% खरं आहे. मी डिफेंड नाही करणार स्वतःला. पण मला असं वाटतं की आजकाल मुलींना या पॅम्परिंगचीच सवय नाही राहिली. मला तर नाही. घरी गेल्यानंतर पोचलीस का, मला ते ऑनेस्टली मला ते खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं. आणि मला असं वाटतं 1-2 दिवसांची ओळख आहे, मी पोचेनच ना घरी. तो तुझा चांगुलपणा आहे. सिमिलर वाटतं. हो. म्हणजे मी म्हणते ना, जे जे मला बोलायचं होतं आणि जे नाही बोलता आलं, मला वाटतं ते मला या पात्राच्या मार्फत मी बोलून टाकलेलं. ते जितकं भांडायचं होतं ना तितकं मला पहिल्या सीनमध्ये मी जीव ओतून भांडली. तेही मिलिंद संक्रांतसोबत तो टक्कर देताना दिसतो. हो, मला सांग हो. किती धाकधूक होती त्यांच्यासोबत तशा आवाजात बोलताना? माझी धाकधूक प्रोमोपर्यंत होती मिलिंद सरांसोबत काम करण्याची, कारण त्यांची पब्लिक इमेज पण खूप काय म्हणतात इम्पॅक्टफुल आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची इमेज. पण ते खऱ्या आयुष्यात तेवढेच गोड आहेत. ते फुल टाईम स्माईल करत असतात सेटवर. त्यांच्यापेक्षा गोड दिवसभर असे वेलकमिंग आणि फुल स्माईल, अशी ब्राईट स्माईल असते. सो मला वाटतं ती धाकधूक तिथेच संपली होती. येस, तरी कॅरेक्टरला जे कपटे म्हटलं गेलंय, नेमकं कशा पद्धतीने हे घडलंय? नाही, काय आहे ते मी प्रोमो बघून म्हणालो, कारण प्रोमोमध्ये ते ज्या पद्धतीने डिफेंड करतात त्या 4 मुलांना, किंवा ते एक नेगेटिव्ह शेड आहे ना, म्हणून मी म्हणालो. नाहीतर ही इज द स्वीटेस्ट. म्हणजे ते खूपच गोड आहेत. म्हणजे समजा आपण दमलो असो आणि ते समोर आले तर आपला सगळा थकवा जातो. इतके ते पॉझिटिव्ह ऑरा फेकत असतात दुसऱ्यांवर. शिवाय खूप इंटेलिजंट. ते काय बोलले ना, मला आज काही बोललं तर मला 2 दिवसांनी कळतं काय. ते चेस खेळतात खूप, म्हणजे व्हेरी व्हेरी इंटेलिजंट. मी त्यांना सांगितलं की ज्या दिवशी मी तुम्हाला चेसमध्ये हरवेन ना, त्या दिवशी मी अख्ख्या सेटला पार्टी देईन. कारण त्यांनी दरवेळेला हरवलंय मला. जिंकतच नाही त्यांच्यासमोर. तो प्रॅक्टिस करत नाही, कारण त्याला पार्टी द्यायची नाही. मला सांगा, ह्या वकिलीचा अभ्यास किती करण्यात आलाय आणि आता हे कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर जाणार आहे? यार, आमच्या दोघांच्याही डायलॉग्समधून वारंवार कलमं येतात, जी भारतीय न्याय संहितेच्या मार्फत लिहिल्या गेलेली आहेत. सो ती कलमं सारखी येत असल्याने मला वाटतं आमचा त्याच्यातून अभ्यास जास्त होतोय दोघांचाही.
बाकी बेसिक लॉ आणि बेसिक त्यांची जी लँग्वेज आहे, म्हणजे त्या पात्राची जी लँग्वेज असली पाहिजे, कारण त्याचा पेशा वकिली आहे, तर ती काय असली पाहिजे याचा आम्ही ॲक्टर्स म्हणून अभ्यास केला होता की ओपनिंग स्टेटमेंट काय असतं, क्लोजिंग आर्ग्युमेंट काय असतं, आणि कधी ऑब्जेक्शन म्हणतात, कधी ते सस्टेन होतं, कधी ते नाही होत वगैरे वगैरे, ओव्हर रूल कधी होतं. सो एक बेसिक मला वाटतं वकिलीची लँग्वेज आम्ही दोघांनी स्टडी केली होती. पण आता जो खोलवरचा अभ्यास आहे, म्हणजे कलमं पाठ करणे आणि ती काय असतात, ती कशी लागू होतात, मला वाटतं की त्याचा अभ्यास आम्हाला तो सीन करता करताच होतोय, आणि आमचाच नाही तर संपूर्ण टीमचा होतोय. कारण स्टार इज व्हेरी कीन, चॅनल खूप कीन आहे, प्रोडक्शन खूप कीन आहे की काय वापरतोय, काय म्हणतोय. जे काही तुम्हाला आता डायलॉग्स थ्रू कलमं ऐकायला मिळणार आहेत, बघायला मिळणार आहेत, ते सगळे ॲज इट इज आपल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये आहेत. सो आमचा तर अभ्यास होतोय, मला वाटतं टीमचाही होतोय आणि आमच्यासोबत प्रेक्षकांचाही होणार आहे. नक्कीच होणार आहे. पण मी मगाशी पाहिलं इथे वेगवेगळे ॲक्ट करण्यात आले, आणि आता खरं तर मुलींनी हे सगळं शिकणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं या मालिकेतनं एक मुलींना वेगळा बघण्याचा दृष्टिकोन देखील मिळणार आहे. सो याबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडणार आहे? सेल्फ डिफेन्स हा खूप महत्त्वाचा आहे, आणि हे बोलून, म्हणजे मी बोलून किंवा जगात कोणीही बोलून त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं माइंडसेट हेच असतं की माझ्यासोबत तर नाही होणार, हा माझा पण माइंडसेट आपल्यासोबत नाही ना होणार कधी. पण मला असं वाटतं की जोपर्यंत ते आपल्यासोबत किंवा आपल्या खूप जवळच्यांसोबत होत नाही ना, तोपर्यंत ते बदलत नाही. आणि ह्यामध्ये शहाणा तोच आहे जो हा विचार करेल की हे आपल्यासोबत होऊ शकतं. सो मला वाटतं की हे शहाणपण घेऊन पुढे जायची गरज आहे. आणि त्यामुळे सेल्फ डिफेन्स असू दे, कराटे असू दे, स्वतःचं रक्षण, स्वतःचा बचाव आणि हे करणं खूपच गरजेचं आहे. आणि मला वाटतं की त्यामुळे हे आज तर मला ह्या मालिकेच्या लॉन्चच्या निमित्ताने 4-5 त्यांच्या मूव्ज शिकायला मिळाल्या. पण जेव्हा मी ते करून बसले होते तेव्हा मला आठवलं, अरे शाळेत आपण कराटे वगैरे करायचो तेव्हा पण तोच माइंडसेट ना, हा ठीक आहे, झाली शाळा, संपलं सगळं. पण मला असं वाटतं की आजच्या काळात जेव्हा रोज उठून आपण काहीतरी नवीन ऐकतो, बघतो, आपल्या शहरात कितीतरी त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मोठमोठ्या शहरात, पुणे असो, मुंबई असो, इतकं वाढलेलं आहे. तर मला वाटतं की ते 100% गरजेचं आहे. आणि मालिकेच्या निमित्ताने एक मुलगी जेव्हा एका मुलीला डिफेंड करायला पुढे येते आणि तिला साथ एका मुलाची मिळते, सो मला वाटतं इथेच मालिकेचा से क्लिअर होतो. येस, इंद्रनीलला विचारेन, इंद्रनील प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? कारण प्रोमोला इतकं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे आणि प्रत्येकजण तुमचं कौतुक करत आहे. सो आता मालिका घेऊन येत आहे प्रॉपर, सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? नाही, मला एकच वाटतं की स्टार प्रवाहला त्यांनी इतकं प्रेम दिलेलं आहे आणि त्यांची प्रत्येक मालिका लोकांनी डोक्यावर घेतली आहे. ऑफकोर्स त्यांना ती आवडली म्हणून. सो माझी तुम्हा सगळ्यांना हीच विनंती आहे की हा विषय, जसं मगाशी आमचे लेखक म्हणाले की हा फक्त एंटरटेनमेंटचा पुरता मर्यादित नाही आहे, प्रबोधन होणार आहे ह्याच्यातून. जसं आत्ता अनुष्का म्हणाली की सेल्फ डिफेन्स हा विषय इतका नाजूक आहे, हा प्रत्येक आपल्याकडच्या पालकांनी, मुलांनी शिकला पाहिजे. कारण का कधीही होऊ शकतं, काही होऊ शकतं, इतकं अनसर्टन आहे सगळं. तर ह्या मालिकेतून अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला देखील मिळणार आहेत. सो मी तुम्हाला विनंती करेन की तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहू दे, आणि ह्याच्यातूनच आम्ही तुमचं मनोरंजनही करू आणि प्रबोधनही. नक्कीच, आणि आम्ही सगळे आता त्याचीच वाट बघतोय, कधी ही मालिका आजपासून सुरू होते आणि आम्ही सगळे पाहतोय. सो थँक्यू सो मच, आणि लवकरच पुन्हा नव्याने एकदा गप्पा मारू. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.